नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं तुमच्याच एमएच टीव्ही चॅनलवरती स्वागत आहे। मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिजित दिपके यांच्या कुटुंबियांशी संपर्क साधला आहे। ठाकरे यांनी अभिजित दिपके यांच्या आई-वडिलांना फोन केला। माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी फोनवरून त्यांची बातचीत करून दिली आहे। त्यांनी सीजेपीच्या आंदोलनाच्या यशाबद्दल शुभेच्छा दिल्या। त्यांनी अभिजित दिपके यांच्या लग्नाबाबतही विचारपूस केली आहे। तर त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी अभिजित दिपके आता एकटे नाहीत असे मोठे वक्तव्य केले। त्यांनी कुटुंबियाशी संवाद साधला तेव्हा मोठे संकेत दिले। अभिजित दिपके यांच्या कुटुंबियाशी उद्धव ठाकरे यांनी संवाद साधला। त्यावेळी अभिजित दिपकेंची आई अनिता दिपके फोनवरून त्यांच्याशी बोलल्या। अभिजितच्या लग्नाचा काय विचार आहे असा सवाल ठाकरेंनी त्यांना केला। त्यावर प्रत्येक आई वडिलांना मुलांच्या लग्नाचे स्वप्न असते। मी अभिजित यांना यापूर्वी सुद्धा याविषयी विचारले होते, पण या विषयाचा निर्णय तोच घेईल असंही त्यांनी स्पष्ट केले। शिवसेना नेते चंद्रकांत खैरे हे अभिजित दिपके यांच्या घरी भेटीसाठी गेले होते। त्यांनी उद्धव ठाकरे आणि दिपके यांच्या कुटुंबियात संवाद साधून दिला। त्यांनी व्हिडिओ कॉल लावला। खैरे हे जवळपास 1 तास दिपके यांच्या घरी होते। उद्धव ठाकरे यांनी दिपके कुटुंबियांना यावेळी विश्वास दिलाय की संपूर्ण विरोधी पक्ष हे अभिजित दिपके यांच्या पाठीमागे आहे। विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत त्यांचा संघर्ष सुरूच राहणार। अभिजित दिपके यांनी कोणत्याही पक्षात जाणार नसल्याचं स्पष्ट केलंय। त्यांनी कोणताही नवीन पक्ष स्थापन करणार नसल्याचं सांगितलं, तर तो रिस्पॉन्स ग्रुप स्थापन करण्यावर भर देणार आहे। शेतकरी, विद्यार्थी, तरुणांच्या मागण्यांसाठी हा दबाव गट काम करेल असं त्यांनी स्पष्ट केलंय। तर पेपरफुटी विरोधात कायदा, पीडित कुटुंबियांना भरपाई, नवीन शिक्षण मंत्र्यांची नियुक्ती आणि सरकारचा हेतू यावर त्यांनी अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले। सोनम वांगचुक यांना भेटू दिले नाही असा आरोपही त्यांनी केलाय। सीजेपीच्या आंदोलनाला कोणत्याही राजकीय पक्षाचा पाठिंबा नव्हता, तर जनतेनेच हे आंदोलन उचलून धरल्याचं दिपकेंनी सांगितलं। भाजप नेत्यांनी आपल्याला आणि कुटुंबियांना धमक्या दिल्याचा आरोपही त्यांनी केलाय। अभिजित दिपके यांच्या कुटुंबीय हे छत्रपती संभाजीनगरमधील वाळूज बजाजनगर परिसरात राहतात। दिपके हे एक व्यावसायिक, राजकीय, संवाद रणनीतिकार आहे असंही बोललं गेलंय। तर मित्रांनो, याविषयी तुमचं मत नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा। चॅनलला सबस्क्राईब करा। तूर्तास धन्यवाद। जय महाराष्ट्र।